चालू आहे ना पूरा आवाज रेकॉर्ड झाला पैसे आले 44 सेकंद हे सांग का मेटलर्जी म्हणजे पाहिलं होतं आपण मेटलर्जी म्हणजे काय होते धातुशास्त्र ओके आता धातुशास्त्राची जी काही डेफिनेशन आपल्याला दिली आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल ओके एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इम्प्युरिटीज म्हणजे जे काही आपल्याला इम्प्युरिटीज दिली असतात तर इम्प्युरिटीज म्हणजे काय तर इम्प्युरिटी म्हणजे काय तर खूप सारे जे काही आपल्याला खनिज वगैरे जर असतील तर खनिज असतील मग खनिजांच्या आतमध्ये मग समोर दिलेलं आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की मेटलर्जी म्हणजे काय द स्टडी त्याची स्टडी आहे आणि त्याच्यानंतर त्याला एक्सट्रॅक्ट करायचं आहे ओके म्हणजे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इम्प्युरिटीज एवढा लक्षात ठेवला तरी चालते की म्हणजे ते झालं मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र आता आपल्याला हा जो काही मेटल असेल जनरली मेटल आपल्याला पाहायला मिळतो का इथं दिसते पण दोन प्रकारचे मेटल आहेत ओके मग आपल्याकडे मेटल आपल्याला दिसतो पण आणि दिसत पण नाही काही मेटल्स मग त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे त्यांना दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे काही मेटल असतात ते जास्त रिएक्टिव्ह असतात म्हणून त्याला आपण मोस्ट रिएक्टिव्ह म्हणतो आणि काही मेटल्स जे कमी रिएक्टिव्ह असतात त्याला आपण काय म्हणतो अनरिएक्टिव्ह ओके म्हणजे मोस्ट रिएक्टिव्ह आणि हे अनरिएक्टिव्ह या ठिकाणी अनरिएक्टिव्ह म्हणजे हे जास्त रिएक्टिव्ह नसतात म्हणजे हे काय तर फाउंड इन अ फ्री स्टेट ओके त्याच्यानंतर हे जे काही मोस्ट रिएक्टिव्ह असतील हे फाउंड इन कॉम्बाईन्ड स्टेट आता कंबाईन्ड स्टेट म्हणजे काय तर बघा ज्याप्रमाणे आपण एक्झाम्पल साठी घेऊ शकतो CO2 ओके CO2 हा झाला कंबाईन्ड स्टेट पण याच ठिकाणी जर आपण O जर घेतला O2 तर हा झाला फ्री स्टेट समजण्यासाठी ओके हा ऑक्सिजन आहे आणि हा कार्बन डायऑक्साइड तर बघा याच्या ठिकाणी काय होत आहे तर अकुरन्स ऑफ मेटल्स म्हणजे दोन प्रकारचे मेटल म्हणजे टोटल झाले मग आपण याच्या आधी समजलं होतं की रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल्स अभ्यासलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेटल सुद्धा पाहिलेलं आहे आणि जे काही सर्व सायंटिस्ट असतील त्यांनी काय केलेलं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ मेटल या पद्धतीने डिस्प्लेसमेंट ऑफ मेटल या रिएक्शनद्वारे डिस्प्लेसमेंट ऑफ रिएक्शन या रिएक्शनद्वारे त्यांनी काय केलेलं आहे रिएक्टिव्हिटी चेक केलेली आहे प्रत्येक मेटलची ओके आणि रिएक्टिव्हिटी चेक करून आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे बुक मध्ये तो जो काही ग्राफ दिलेला आहे तो जो काही एक चार्ट दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे इथं रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हायर रिएक्टिव्ह आणि इकडे लोअर रिएक्टिव्ह आणि इथं मॉडरेट रिएक्टिव्ह अशा प्रकारे त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर सेम म्हणजे अकुरन्स ऑफ मेटल तर अवेलेबल आहे पण कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे तो फ्री स्टेट मध्ये आहे की कंबाईन्ड स्टेट मध्ये आहे मग कोणते कंबाईन्ड स्टेट मध्ये असतील आणि कोणते फ्री स्टेट मध्ये असतील तर मग त्याच्यामध्ये जे जास्त रिएक्टिव्ह असतील ते कंबाईन्ड स्टेट मध्ये आहे आणि जे जास्त रिएक्टिव्ह आहे म्हणजे जसं सोना म्हणू शकतो सोना सिल्वर गोल्ड ओके त्याच्यानंतर प्लॅटिनम हे सर्व हे काय आहे फ्री स्टेट मध्ये अवेलेबल आहे गोल्ड असेल सिल्वर असेल प्लॅटिनम असेल ETC हे काय आहे इन फ्री स्टेट अवेलेबल आहेत म्हणजे लक्षात ठेवा की अकुरन्स ऑफ मेटल दोन फॉर्म पडतात तर तो म्हणजे जास्त रिएक्टिव्ह आहे किंवा नाही आहे जास्त रिएक्टिव्ह असेल तर कंबाईन्ड स्टेट आणि कमी रिएक्टिव्ह जर असेल तर फ्री इन स्टेट राहते याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्सिडाइज आता याच्यामध्ये काय म्हणत आहे कंबाईन इन स्टेट पण कंबाईन कोणासोबत राहू शकते तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय नावे दिली आहेत ऑक्सिडायझेशन झालेलं असेल त्याच्या किंवा मग त्याच्या कार्बोनेट सोबत त्याचे रिएक्शन झालेलं असेल किंवा सल्फाइड सोबत रिएक्शन झालेलं असेल नायट्रेट्स जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यासोबत रिएक्शन होऊन ते काय होतात या एक्झिस्ट करतात युनिव्हर्स मध्ये एक्झिस्ट करतात ओके मग त्याच्यानंतर आता आपण इथपर्यंत बघितलं की अकुरन्स ऑफ मेटल दोन प्रकारे असेल इथं असेल आणि तिथं असेल पण आता हा जो काही मेटल आहे आपल्याला एक्झॅक्टली मेटल कोणत्या ठिकाणाहून भेटेल तर आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल मिनरल फाइंड आउट करावं लागेल मिनरलच्या नंतर म्हणजे सर्वात पहिले आपल्याला मिनरल फाइंड आउट करावं लागेल आणि मिनरल कुठे भेटेल तर ओअर्स मध्ये भेटतो ओके ओअर्स त्याला ओअर्सला म्हणतात
ओर्स म्हणजे धातुके, धातुके म्हणतात त्याला. ओके. आणि हा झाला खनिज, खनिज आणि अशुद्ध धातुके. मृदा अशुद्ध इक्वल्स टू, किंवा मग त्या साईडला लिहा इज कार्ड, टोटल कार्ड मृदा अशुद्धी. ओके. बघा आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माहित झालं की मेटल आहे. मेटलर्जी म्हणजे काय झालं तर स्टडी आणि एक्सट्रॅक्शन. ओके. एक्सट्रॅक्शन करणे म्हणजे मेटल, युनिव्हर्स मध्ये मेटल ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल असेल त्या त्या ठिकाणामधून मेटल काढणे म्हणजे मेटलर्जी. त्याच्यानंतर मिनरल, मग त्याच्यानंतर काय बघितलं की ऑक्युरन्स. आता मेटल तर काढणे म्हणजे ते झालं मेटलर्जीची एक प्रोसेस. मग मेटलर्जी म्हणजे काय तर मेटल वगैरे एक्सट्रॅक्ट करणे. आणि आता मेटल कोणत्या ठिकाणी असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल की मेटल कोणत्या फॉर्म मध्ये असतो. ओके. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर मग आपल्याला दोन फॉर्म त्याला तिथं पाहायला मिळतात. सर्वात पहिले मेटलची रिएक्टिव्हिटी नुसार त्याचे दोन प्रकार पडतात. एक रिएक्टिव्ह जास्त असेल आणि दुसरा रिएक्टिव्ह कमी असेल. जास्त जर असेल तर मोस्ट रिएक्टिव्ह म्हणजे मोस्ट रिएक्टिव्ह आणि तो असेल कंबाईंड स्टेट मध्ये. ओके. आणि जो कमी रिएक्टिव्ह असेल तर तो कुठे पाहायला मिळतो आपल्याला फ्री एंड स्टेट मध्ये पाहायला मिळतो. त्याचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण मिनरल म्हणजे काय होते ते पाहू. आता बघा मिनरल, या मिनरल मधूनच आपल्याला मेटल मिळतो. ओके. मिनरल म्हणजे मेटल आपल्याला मिळेल या ठिकाणी खनिज. त्याच्यानंतर हा ओर असतो या ठिकाणी, ओर्स. आणि ओर्सच्या आतमध्ये गँग्यू. गँग्यू म्हणजे काय तर मृदा अशुद्धी, म्हणजे अशी मृदा की ते शुद्ध नाही आहे म्हणजे खराब आहे, एकदम खराब, तर तिला म्हणतात. आता मिनरल म्हणजे काय होते बघा. मिनरल मेटल म्हणजे समजला आणि ऑक्युरन्स असतो दोन भाग मध्ये, रिएक्टिव्ह आणि अनरिएक्टिव्ह दोन्ही लक्षात ठेवायचं. रिएक्टिव्ह जर असेल आणि कमी रिएक्टिव्ह असेल तर लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण लक्षात ठेवा की तिखट भाजी आणि साधी भाजी, तिखट जर भाजी असेल तर आपण वरण घेऊन खातो, बरोबर. आणि जर साधी जर म्हणजे कमी तिखटाची असेल तर म्हणजे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मिनरल, भाजी किचन मध्ये घुसला नाही डायरेक्ट आपण. बघा त्याच्यानंतर खनिज. आता आपल्याला मिनरल कुठून मिळेल. मिनरल द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑक्युर इन अ नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अशुद्धीपणा असेल. इम्प्युरिटीज म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा असतो. ओके. काहीतरी कमीपणा असतो त्याला काय म्हणतात इम्प्युरिटीज म्हणतात. तर काहीतरी कमीपणा असणारा एखादा कंपाऊंड आहे त्याच्या आतमध्ये काय असतो मिनरल असतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी मेटल असतो. ओके. द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑक्युर, म्हणजे जो काही मेटल असेल तो जो मेटल प्लस काय असेल, मेटल प्लस इम्प्युरिटीज, मेटल प्लस इम्प्युरिटीज इक्वल्स टू आपण म्हणू शकतो मिनरल. ओके. समजला का. मेटल प्लस इम्प्युरिटीज इक्वल टू मिनरल आपण म्हणू शकतो. म्हणजे जो काही मेटल असेल तो कोणासोबत आपल्याला पाहायला मिळतो अलॉंग विथ इम्प्युरिटीज, त्यालाच आपण मिनरल म्हणू. आता हा जो काही असेल इम्प्युरिटी म्हणजे काय समजला काहीपर्यंत. मेटल प्लस इम्प्युरिटीज इज इक्वल टू मिनरल. आता इम्प्युरिटी म्हणजे काय, ते इम्प्युरिटी म्हणजे काय होते नेक्स्ट डेफिनेशन, द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. म्हणजे बघा आता आपल्याला ही जी काही प्रोसेस आहे ओर्सची प्रोसेस आहे. ओके. ही ओर्सची प्रोसेस समोर दिलेली आहे की एखादा कंपाऊंड जर असेल तर त्या कंपाऊंड मधून आपल्याला मेटल कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल त्यासाठी आपल्याला चार प्रोजेक्ट दिलेले आहेत, 4 एक्सपेरिमेंट दिलेले आहेत. त्या 4 एक्सपेरिमेंट आपण नंतर पाहू. पण बघा हा जो काही ओर्स आहे, आता ओर्स म्हणजे काय तर हा जो काही मेटल प्लस इम्प्युरिटीज इज इक्वल टू मिनरल. मग त्याच्यानंतर द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. आता ओर म्हणजे काय, ओर, या ओर मध्ये इम्प्युरिटीज आहेत, इम्प्युरिटीज आहेत. ओके. ओर मध्ये खूप सारे इम्प्युरिटीज आहेत, म्हणजे इम्प्युरिटी म्हणजे आपण ओर म्हणू. आता इम्प्युरिटी म्हणजे ओर, समजला काहीपर्यंत.
मिनरल म्हणजे काय होते, इम्प्युरिटीज, मेटल प्लस इम्प्युरिटीज इज इक्वल टू मिनरल. मग इम्प्युरिटी म्हणजे काय होईल, तर या ठिकाणची जी काही कमतरता असेल, मग कमतरता म्हणजे कोणती, तर कमतरता म्हणजे काय, तर धातुके. याच्या हा झाला धातू आणि हे धातुके. तर हे जे काही ओअर्स आहेत, आता ओअर्स मध्ये काय काय अवेलेबल असेल या ठिकाणी बघा. ओअर्स मध्ये द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. त्याच्यानंतर ओअर्स कंटेन मेनी टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. आता आला या ठिकाणी इम्प्युरिटीज म्हणजे काय, तर मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज. त्याच्यामध्ये सॉइल आहे, सॅन्ड आहे आणि रॉकी सबस्टन्सेस म्हणजे दगडासारखे जे काही सबस्टन्सेस असतील इतर, ते सर्व या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके, आणि त्यालाच काय म्हटलं जाते मग, गँग्यू. ओके, तर हे जे काही ओअर्स आहेत, या ओअर्सच्या आतमध्ये जे काही इम्प्युरिटीज असेल, म्हणजे समजला का बघा, मेटल आहे, मेटलच्या आतमध्ये मिनरल, म्हणजे मिनरल पासून आपल्याला काहीतरी मेटल मिळेल. मग हा मिनरल कुठून मिळतो, तर ओअर्स मधून मिळतो. ओके, मग ओअर्सच्या आतमध्ये म्हणजे बघा, हा जो मिनरल आहे, मिनरल लक्षात ठेवा, इम्प्युरिटी दोन्ही ठिकाणी येणार आहे. मिनरल म्हणजे काय, तर ओअर्स प्लस मेटल आपण मिनरल घेऊ. मग त्याच्यानंतर हा जो काही ओअर असेल, तर याची जी काही इम्प्युरिटी याची ओअर झाली. ओके, आणि याच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे, त्या ओअरच्या आतमध्ये, म्हणजे ओअर म्हणजे काय, ओअर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ओअर म्हणजे एक्झॅक्टली काय होईल, तर हे सॉइल, सॅन्ड आणि रॉकी सबस्टन्सेस. आणि त्याला सायन्स मध्ये काय म्हटलं जाते, आणखी गँग्यू म्हटलं जाते. लक्षात आला का, म्हणजे मिनरलच्या आतमध्ये ओअर्स आणि ओअर्सच्या आतमध्ये एक्झॅक्टली जर पाहिलं तर गँग्यू. समजला का इथपर्यंत. आणि मग आपल्याला मेटल भेटतो. आता आपल्याला एक्सपेरिमेंट दिलेले आहेत की कशा कशा प्रकारे आपल्याला जो काही मेटल आहे तो एक्स्ट्रॅक्ट करता येतो. म्हणजे आपल्या जवळ जर गँग्यू जर असेल तर याच्यापासून आपल्याला मेटल मिळेल. ओके, मग याला हा जो काही गँग्यू असेल याला कोणकोणत्या प्रोसेस मधून जावं लागेल, यावाल्या गँग्यूच्या नंतर ओअर्स या प्रोसेस मधून जावं लागेल, आणि ओअर्सला मिनरल प्रोसेस मधून जावं लागेल, आणि मग मेटल भेटेल. अंडरस्टँड. ओके, बघा या ठिकाणी द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल इन अ पुअर स्टेट फ्रॉम द ओअर्स इज ऑल्सो अ पार्ट ऑफ मेटलर्जी. आता ही जी काही डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे, हा जो काही स्टेटमेंट या ठिकाणी केलेला आहे, द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन. आता एक्सट्रॅक्शन म्हणजे समजलं ना, की बाहेर काढणे काहीतरी. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल इन अ प्युअर स्टेट, म्हणजे जो काही मेटल असेल त्याला काय करायचं, आपल्याला प्युअर स्टेट मध्ये आणायचंय. जो काही खराब याच्यामध्ये असेल त्याला फक्त आता काय करायचंय, प्युअर स्टेट मध्ये आणायचं आहे. आता प्युअर स्टेट मध्ये आणण्यासाठी फ्रॉम कुठून आणेल, तर ओअर मधून. मग आपण याच्या आधीच अभ्यास केलेला आहे, काय अभ्यास केलेला आहे, तर हा बघा, याच्या ठिकाणी मिनरल असेल, इकडे मेटल होतं, याचं ओअर असेल, आणि त्याच्या आतमध्ये काय असेल, गँग्यू. ओके, तर या गँग्यू आता ओअर मधून आपल्याला काय करायचं आहे, मिनरल, आणि मिनरलच्या नंतर आपल्याला काय भेटेल, मेटल भेटेल. ओके, तर ती प्रोसेस म्हणजे काय होते, तर मेटलर्जी. जनरली सांगण्यात आलेलं आहे की ओव्हर मधून आपण मेटल काढतो आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो, मेटलर्जी. ओके, म्हणजे काय, तर द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल इन अ प्युअर स्टेट फ्रॉम द ओअर्स इज ऑल्सो अ पार्ट ऑफ मेटलर्जी. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता मेटलर्जीची प्रोसेस, एक्झॅक्टली मेटलर्जीची प्रोसेस कशा प्रकारे हॅपन होते, म्हणजे कशा प्रकारे ती रन होते किंवा कशा प्रकारे असते बघा. तर मेटलर्जी म्हणजे काय, तर आपल्याला मेटल वगैरे कुठून भेटेल, खाणीतून भेटेल. म्हणजे जी काय ओअर असेल, म्हणजे सर्वात धातुके म्हणजे बघा, धातू आणि धातुके. धातू म्हणजे प्युअर फॉर्म असते, प्युअर फॉर्म. आणि धातू हा प्युअर फॉर्म असेल, आणि धातुके मध्ये काहीतरी इम्प्युरिटीज असतात, म्हणून त्याला धातुके म्हणतात. ओके, काहीतरी इम्प्युरिटीज जर असतील तर त्याला धातुके म्हणतात. मग धातुके म्हणजे काय, तर ओअर्स. ओके, आता बघा या ठिकाणी की जो काही ओअर्स असेल आपल्या जर धातुके असेल तर तो आपल्याला कुठून भेटेल. ओके, ओअर्स आपल्याला कुठून भेटतो, तर माइन मधून भेटेल. माइन म्हणजे काय, तर खनिज, खाण वगैरे, कशाची खाण, मग सोन्याची खाण बघा, कोळशाची खाण असेल, कशीही खाण. मग ती जी काही खाण जर असेल तर माइन म्हणजे खाण. मग त्या खाणीमधून आपल्याला काय भेटतो, ओअर भेटतो. आणि ओअर्स म्हणजे काय होते, तर धातुके होते. ओके, ओअर्स म्हणजे धातुके. आणि धातुके हा काय असतो, तर एक काय म्हणू शकतो आपण त्याला, इम्प्युरिटीज फॉर्म ऑफ प्युअर मेटल इज ओअर. आता या ओअरला काय केलं जाईल, पहिले सर्वात आधी जे काही कामगार वगैरे असतील त्या ठिकाणी मेटल वगैरे या माइन मध्ये काम करणारे जे काही वर्कर वगैरे असतील, ते वर्कर वगैरे सर्वात आधी काय करतील, तर हे जे काही ओअर आहे हा ओअर सर्वात आधी बाहेर काढतील. आणि बाहेर काढल्याच्या नंतर आता त्याला काय करतील, एखाद्या ट्रॅक्टर मध्ये वगैरे भरल्याच्या नंतर किंवा एखाद्या ट्रक मध्ये भरल्याच्या नंतर
त्याला सर्वात पहिले एका ठिकाणी नेतील. ओके, आणि एका ठिकाणी म्हणजे एका गोडाऊन मध्ये वगैरे घेऊन गेल्याच्या नंतर त्याच्यावर काय करतील, पहिले सर्वात पहिले प्रक्रिया काय करतील त्याच्यावर, तर सर्वात पहिले त्याच्या आतमध्ये असलेली जी काही इम्प्युरिटीज आहेत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तो गँग्यू. ओके, मग त्याच्यामध्ये असेल सॅन्ड असू शकते. आता बघा दगडी कोळसा, सपोज या ठिकाणामधून जर दगडी कोळसा जर काढत असतील, ओके, दगडी कोळसा जर काढत असतील, आता हा जो काही दगडी कोळसा असेल या ठिकाणी, हा दगडी कोळसा दगडी कोळसा भेटेल का या ठिकाणी, दगडी कोळसा भेटेल का नाही, तर याच्यामध्ये माती सुद्धा जाईल, माती सुद्धा जाईल. सोबतच या ठिकाणी जे काही दगड असतील, ते दगड सुद्धा या ठिकाणी जातील, माती पण जाईल, दगड पण जाईल, ते सर्व जातील. मग याला काय केलं जाईल, एका गोडाऊन मध्ये नेलं जाईल, गोडाऊन मध्ये, आणि गोडाऊन मध्ये नेल्याच्या नंतर याला काय केलं जाईल, याच्यातून जे काही दगड असतील ते दगड वेगळे काढले जातील, आणि जो काही हा कोळसा म्हणजे दगडी कोळसा, जे काही इम्प्युरिटीज आहे म्हणजे दगड वगैरे ते झाले गँग्यू, ते गँग्यू या साईडला काढले जातील. मग याच्यामध्ये दगड म्हणू शकतो आपण, स्टोन, त्याच्यानंतर माती म्हणजे सॉइल, हे सर्व आपण या ठिकाणी म्हणू शकतो, बाहेर काढतील. तर यालाच आपण काय म्हणतो, गँग्यू. ओके, समजला का आपल्याला इथपर्यंत, गँग्यू. आणि हा जो काही ओव्हर असेल, आता आपल्याजवळ ऑलरेडी काय होता, ओव्हर होता. ओके, ओव्हर होता, त्या ओव्हर मधून आपण काय केलेलं आहे, जे काही म्हणजे कोळसा होता आपल्याजवळ, कोळसा प्लस जे काही खराब याच्या कोळसेसोबत जे काही दगड असतील, माती असेल, ते सर्व होतं. पण कोळसा पण होता. आता आपण काय केलेलं आहे, दगड असेल आणि माती असेल त्याला बाहेर काढलं आणि कोळशाला वेगळे केलं. म्हणजे आपण म्हणू शकतो आता की आपल्याजवळ शुद्ध कोळसा आहे, शुद्ध दगडी कोळसा आहे म्हणू शकतो. या ठिकाणी दगडी कोळसा अधिक गोटे पण होते, म्हणजे दगड होते आणि माती पण होती. ओके, त्या ठिकाणी पण या ठिकाणी आपल्याजवळ काय आहे, प्युअर फॉर्म ऑफ दगडी कोळसा. ओके, म्हणजे प्युअर फॉर्म आहे याचा दगडी कोळशाचा. ओके, आता या दगडी कोळशाला आणखी काय केलं जाईल, एखाद्या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी या दगडी कोळशापासून याच्या आतमध्ये असलेलं जे काही मेटल वगैरे असेल, ओके, याच्या आतमध्ये कदाचित जर आपल्याला या ठिकाणी म्हणजे एखादी खाण अशी लागली की त्या दगडी कोळशाच्या आतमध्ये एखादा प्लॅटिनम सापडत असेल किंवा सिल्वर सापडत असेल किंवा गोल्ड सापडलेला असेल दगडी कोळशाच्या आत. ओके, आणि दगडी कोळसा कुठं आहे, तर या इम्प्युरिटी सोबत आहे म्हणजे गँग्यू सोबत आहे. तर सर्वात पहिले आपण काय केलं, दगडी कोळशाला खाणीतून काढलं. आता दगडी कोळशाला खाणीतून काढत असताना त्याच्यासोबत माती पण आली, त्याच्यानंतर ते दगड सुद्धा त्या ठिकाणी आले, हे सर्व आले या ठिकाणी. आपण ते गँग्यू बाहेर काढलं, दगड असेल किंवा मग दगड असेल, माती असेल, याला बाहेर काढलं, आणि बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला प्युअर फॉर्म ऑफ दगडी कोळसा मिळाला. आता प्युअर फॉर्म ऑफ दगडी कोळसा मिळाल्याच्या नंतर याला आपण काय केलं, एका गोडाऊन मध्ये घेऊन गेलं, ज्या ठिकाणी सिल्वर म्हणजे ज्या ठिकाणी जो काही दगडी कोळसा असेल त्या दगडी कोळशातला सिल्वर बाहेर काढला जातो, ज्या ठिकाणी दगडी कोळशातला गोल्ड बाहेर काढला जातो, ज्या ठिकाणी दगडी कोळशामधून प्लॅटिनियम असेल म्हणजे जे काही आपल्याला मिनरल सपोज भेटले असतील त्या दगडी कोळशाच्या आतमध्ये फाइंड आउट झालेला असेल तर ते काय करतील, त्या ठिकाणी काढतील. म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्ट काय मिळालेलं आहे, मेटल मिळालेलं आहे. समजला का? या ठिकाणी आपल्याजवळ प्युअर फॉर्म ऑफ दगडी कोळसा होता. ओके, दगडी कोळसा म्हणून आपण. मग हा जो काही दगडी कोळसा होता प्युअर फॉर्म ऑफ, याच्यामध्ये सपोज आपल्याला सिल्वर भेटत असेल, सिल्वर, ओके, सिल्वर या ठिकाणी भेटत असेल तर हा जो काही सिल्वर आहे, हा सिल्वर काढण्यासाठी याला एका कंपनीत घेऊन गेलेला आहे, एका गोडाऊन मध्ये घेऊन गेलेला आहे, आणि दगडी कोळसा जो काही दगडी कोळसा प्लस सिल्वर होता त्याला दगडी कोळसा वेगळा केलेला आहे आणि सिल्वर वेगळा केलेला आहे. ओके, समजला का इथपर्यंत? तेच प्रोसेस आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी काय म्हणत आहे बघा, काय झालं, काय झालं, हसत आलं, चालतंय काही नाही. तर बघा माइन आहे, ओव्हर आहे. ओके, ओव्हर मधून आपल्याला काय भेटत आहे, धातू के. धातू आणि धातू के याच्यातला अर्थ कळला का आता? हा जो काही ओव्हर असेल, ओव्हर म्हणजे धातू के, धातू के, ओव्हर म्हणजे धातू के. आता या धातू के पासून आपल्याला पहिले काय भेटत आहे, कच्चा माल भेटत आहे, आणि कच्च्या मालामध्ये कच्चा माल भेटत आहे. बरोबर, कच्च्या मालातला कच्चा माल म्हणजे समजला ना, जे काही दगड असेल, माती असेल, ते सर्व ते मिळाल्याच्या नंतर आपण काय करतोय, सर्वात पहिले जो काही गँग्यू आहे आपल्याजवळ कच्च्या मालातील कच्च्या मालामधला कच्चा माल सर्वात पहिले आपण एक्सट्रॅक्ट केला, त्याला सेपरेट केलं. सेपरेट करण्यासाठी एका गोडाऊनमध्ये घेऊन गेलो. त्याच्यानंतर आपल्याजवळ आता काय मिळालेला आहे, एक्झॅक्ट कच्चा माल मिळालेला आहे, म्हणजे प्युअर ओर मिळालेला आहे. ओके, आता प्युअर ओरला काय केलं आपण, ज्या ठिकाणी एका कंपनीमध्ये असेल किंवा मग सपोज आता आपल्या बेटाड्यामध्ये काहीतरी मिळालेला असेल, खैरीमध्ये मिळालेला असेल, आणि त्या खैरीमध्ये मिळालेला एखादा माल आहे, मग त्याच्यावर काय केलं, तर त्या ठिकाणी खैरीतल्याच लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये जे काय असलेले गँग्यू आहेत ते बाहेर काढलं. आता खैरी म्हणजे एवढी सिटी नाहीये का याच्यामध्ये कंपन्या असतील एवढी मोठी नाहीये. मग कंपन्या असतील एवढी मोठी नाही, मग त्याला कुठे पाठवला, कुरड्याकडे पाठवला.
ठीक आहे? ते कुरड्याकडे गेले. आता कुरड्यामध्ये कंपनी आहे कशाची? रेतीची नाही, सोना वगैरे बाहेर काढतात. म्हणजे एखादी इम्प्युरिटी असेल तर त्याच्यातून सोना बाहेर काढतात. ओके, तर बघा इथं काय केलं, या ठिकाणी काय झालं, कच्चा माल मिळाला. कच्च्या मालातून काय केलं या ठिकाणी, तर जे काय माती वगैरे असेल ते बाहेर काढली. मग या खैरीवाल्यांनी विकली. बरोबर, विकल्या कोणाला विकली? कुरड्यावाल्यांना. मग कुरड्यावाल्यांनी काय केलं, त्यांच्यावर कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या. मग त्या कंपन्यावरती त्यांनी काय केलं, तर हा जो काही आता तुमच्या सपोज या ठिकाणी आपल्याला दगडी कोळसा मिळाला. ओके, त्या दगडी कोळशातून यांनी सोना म्हणजे सोना बाहेर काढला आणि दगडी कोळसा बाहेर काढला, वेगवेगळे केलं. ओके, तर सेम सिच्युएशन इथं आहे की प्युअर ओव्हर आहे म्हणजे कच्चा माल. या ठिकाणी कच्चा माल अधिक कच्चा माल म्हणजे कच्च्या मालातला कच्चा माल या ठिकाणी आहे. तर आपण काय केलं, कच्च्या मालातील जो काही एकदमच खराब माल होता गँग्यू तो काढला. तो काढल्याच्या नंतर आपल्याजवळ आता प्युअर फॉर्म कच्चा माल आला. तो जो काही कच्चा माल असेल, ज्या ठिकाणी कंपनी असेल त्या ठिकाणी आपण पाठवलं. आता त्या कंपनीमध्ये काय केलं जाईल, तर त्याच्यामधून एक जो काही फॉर्म असेल म्हणजे बघा कच्च्या मालातून, आता आपल्याजवळ कच्चा माल आहे तर त्या कच्च्या मालामधून आपण काय केलं म्हणजे सोना म्हणजे या ठिकाणी दगड होता, या ठिकाणी दगड होता, दगडामधून आपण काय केलं, सोनं बाहेर काढलं आणि दगड बाहेर काढलं. आता हा जो काही सोना असेल म्हणजे प्युअर मेटल झाला. ओके, आता हा जो काही प्युअर मेटल आहे याच्यावर आणखी काय केलं जाते, वेगवेगळ्या प्युरिफिकेशनच्या म्हणजे प्युरिफाईड बाय द डिफरंट मेटल्स डिफरंट मेथड्स म्हणजे याला आणखी प्युरिफाय केल्या जाते. म्हणजे जो कर आता बघा या ठिकाणी काय भेटलेलं आहे, फक्त सोना मिळालेला आहे. पण असा सोना मिळाला आहे का तो चमकतच नाही. ओके, चमकत नाही आहे. मग त्याला काय केलं जाईल, त्याच्यावर आणखी क्रिया केली जाते, आणखी क्रिया केली जाते आणि मग त्याच्यापासून क्रिया करत करत तो चमकतो. चमकल्यानंतर त्याला पॉलिश वगैरे चढवलं जाते. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी घडतात. ओके, मग पॉलिश वगैरे चढवल्याच्या नंतर हा इथपर्यंतचा जो काही भाग असेल त्याला काय म्हणतो, मेटॅलर्जी, धातुशास्त्र. समजला का? आता याची डेफिनेशन पाठांतर करा. हा जो काही भाग दिलेला आहे, आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, फक्त या ठिकाणी की आपण एक 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 सेपरेट नोट्स टाइप या ठिकाणी काढलेला आहे. पण घरी गेल्याच्या नंतर हा जो पूर्ण भाग आहे तो दिलेला आहे बुक मध्ये. ओके, पेज नंबर बघा त्या ठिकाणी, पेज नंबर 100 वर दिलेला आहे. हा या ठिकाणी बघा त्या ठिकाणी सेम सिच्युएशन इथं दिलेली आहे. काय म्हणत आहे, ओअर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन. ओके, ओअर आर टेकन out from the mines and the gangue is usually separated from the ore at a site itself by various method. ओके, म्हणजे या ठिकाणी काय केलं जाईल, हा गँग्यू बाहेर काढला जाईल. नेक्स्ट काय म्हणत आहे मग, then the ore are carried out to the place where the metals are produced. म्हणजे आता प्युअर ओर आल्याच्या नंतर याला काय केलं जातं, प्लेस्ड वेअर द मेटल्स प्रोड्यूस म्हणजे ज्या ठिकाणी मेटल तयार केले जाते त्या ठिकाणी पाठवले जाते. नेक्स्ट काय म्हणत आहे, their metals are extracted in a pure forms. ओके, प्युअर फॉर्म्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्युअर फॉर्म ऑफ मेटल मिळाला. आता प्युअर फॉर्म ऑफ मेटल मिळाल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस, देन द मेटल आर फर्दर प्युरिफाईड बाय डिफरंट मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. ओके, या ठिकाणी आता डिफरंट मेथड ऑफ प्युरिफिकेशन यूज करून हा जो काही मेटल आहे याला आणखी चांगल्या म्हणजे उच्च प्रतीचा म्हणजे हाय क्वालिटीचा बनवलं जाते. ओके, त्याच्यानंतर आणि ती सर्व ही जी काही सर्व प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, द एंटायर प्रोसेस इज कॉल्ड मेटलर्जी. अंडरस्टँड? समजला का इथपर्यंत? सर्वात आधी आपण काय बसलो की मेटलर्जी म्हणजे काय होते. ओके, मेटलर्जी म्हणजे हीच आहे. मेटलर्जी म्हणजे हा एवढा भाग म्हणजे मेटलर्जी. मग याच्यामध्ये आपण सर्वात पहिले बघितलं की मिनरल म्हणजे काय होईल. मिनरल म्हणजे काय, मग मिनरल म्हणजे काय, तर मिनरल म्हणजे काय झाल्याच्या नंतर ओर्स. मग ओर्स म्हणजे काय, मग ओर्स मध्ये काय असतं ते पाहिलं आणि ओर्स मध्ये आपल्याला गँग्यू मिळालं. ओके, आणि मग गँग्यू पासूनच म्हणजे गँग्यूच्या नंतर म्हणजे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला काय भेटतो, ओरच भेटतो. ओके, आणि याच्यामध्ये असलेले इम्प्युरिटीज म्हणजे गँग्यू. मग त्याच्यातून प्युअर फॉर्म, मग त्याला आणखी प्युअर केलं जाते. मग आणखी आपल्याला मेटल म्हणजे मेटल मिळतो. मग फर्दर प्युरिफिकेशन करून जी काही प्रोसेस असेल तिला द एंटायर प्रोसेस इज कॉल्ड मेटलर्जी. अंडरस्टँड? ओके, याच्यानंतर आपण उद्याला काय करणार आहे, जे काही मेटलच्या प्रोसेस आहेत म्हणजे कशा प्रकारे मेटल काढल्या जातो, 3 ते 4 एक्सपेरिमेंट आहेत त्या ठिकाणी. ते 4ही एक्सपेरिमेंट कशा प्रकारे राहतात ते आपण या ठिकाणी बघू. ओके, नेक्स्ट, थँक्यू. की मेटलर्जी म्हणजे काय होते ते बघितलेलं आहे. मेटलर्जी म्हणजे काय, बरोबर. मग याच्यामध्ये स्टडी येतो आणि एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन, त्याला काय म्हणतो आपण, मेटलर्जी. सोबतच आपण काय बघितलं, मिनरल म्हणजे काय होईल, त्याच्यानंतर ओर म्हणजे काय होतो, ओर्स, आणि त्याच्यानंतर गँग्यू म्हणजे काय होतं ते बघितलं. ओके, पाहिलेलं आहे गँग्यू म्हणजे काय होतं, त्याच्यानंतर एक्झाम्पल सुद्धा पाहिलेलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला मेटलर्जी म्हणजे काय ते समजलेलं आहे आणि कशा प्रकारे काढतात त्या जी काही मेथड असतील म्हणजे जे काही कच्चा माल असेल तो कच्चा माल काय होतो आणि त्या कच्च्या मालाला कोणकोणत्या कच्च्या मालाला काय म्हणतात ते आपण
काल पाहिलेला आहे. आता काय करणार आहे की तो जो काही कच्चा माल असेल त्याच्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केल्या जाते. ओके, कशा प्रकारे प्रक्रिया करून आता सहमतीकरण म्हणजे काय होते बघा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखादा मेटल जर असेल, आता दगडी कोळसा घेतला होता आपण, तो जो काही दगडी कोळसा असेल तर या दगडी कोळशामध्ये आपण घेतलं होतं गोल्ड. हा जो काही गोल्ड असेल तर या गोल्डचं कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे वाढवता येईल. म्हणजे आपल्याकडे खूप सारा काय असेल दगडी कोळसा असेल, त्या दगडी कोळशामधून फक्त आपण काय करणार आहे, गोल्ड साईडला करणार आहे आणि गोल्डचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे. ओके, म्हणजे एकच टर्म आहे, एखाद्या गोष्टीकडे जास्त पद्धतीने म्हणजे जास्त फोकसेबल जास्त व्हायचं आहे. म्हणजे या ठिकाणी गोल्ड काही जास्त फोकसेबल व्हायचं आहे आपल्याला जो काही दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळशामधून. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणाकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फोकसेबल होणे. तर या ठिकाणी आपल्याला बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी म्हणजे काय ते झालेलं आहे माहिती. ओके, त्या मेटलर्जीचे प्रिन्सिपल्स काय आहे, तत्व. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. तर याच्यामध्ये याला धातुकांचे संहितीकरण म्हणतात. ही जी काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय होते, द प्रोसेस ऑफ काय, तर या ठिकाणी नाव महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट वर्ड, सेपरेटिंग गँग्यू फ्रॉम द ओर्स. पाहिलेलं आहे कशा प्रकारे सेपरेट करतात, काल बघितलेलं आहे प्रोसेस. आता ती जी काही प्रोसेस असेल तर जी काही प्रोसेस आहे म्हणजे आपण जनरली काय बघितलंय फक्त की माइन मधून काढल्याच्या नंतर एखादा ओर असेल तर माइन मधून काढल्याच्या नंतर त्याला काय केलं जाते, प्युअर ओर तयार केलं जाते. त्याच्यातून जे काही गँग्यू असतील, मग सॅन्ड असेल, सॉइल असेल आणि ईटीसी जे काही पार्टिकल असतील ते सर्व पार्टिकल ते काढले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, गँग्यू म्हणतो. तर ते काढले जातात आणि मग आपल्याला काय भेटतो, सेकंड म्हणजे थर्ड स्टेजवर. म्हणजे या ठिकाणी माइन काढलं होतं, मग या ठिकाणी आपल्याला काय दिसत होतं तिथं, तर या ठिकाणी गँग्यू काढलेला आहे ते, मग त्याच्यानंतर प्युअर ओर. ओके, या ठिकाणी प्युअर ओर होता. तर तो जो काही प्युअर ओर असेल तर आपण काढतो, तर हा जो काही काढण्याची प्रोसेस आहे गँग्यू, ते कॉन्सन्ट्रेशन. आता या ठिकाणी काय आहे, गोल्ड प्लस दगडी कोळसा. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तो जो काही दगडी कोळसा असेल त्या दगडी कोळशाला बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी काय घेतलेला आहे, ओर घेतलेला आहे. तर हा जो काही ओर असेल, ओर मध्ये जो काही आपल्याला पार्टिकल असेल आपल्याला जो पाहिजे तर तो काढणे, त्याच्यातून काढणे म्हणजे गँग्यू. ओके, तर तो जो काही गँग्यू असेल तर या गँग्यूला सेपरेट करायचा आहे त्या ओर मधून, त्या प्रोसेसला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणतात. ओके, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर डिझायर्ड मेटल इन्क्रीज म्हणजे सेम सिच्युएशन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला गोल्ड जर पाहिजे असेल तर गोल्डचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जाईल. डिझायर्ड म्हणजे आपण निश्चित करून ठेवलेलं आहे, आपल्याला गोल्ड पाहिजे म्हणून गोल्डचे कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर सिल्वर जर भेटत असेल, एखादा आपल्याकडे दगडी कोळसा असेल आणि त्याच्यामधनं जर आपल्याला दगडी कोळसा जर भेटत असेल, दगडी कोळशामधून सिल्वर जर मिळत असेल तर आपण सिल्वरचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डिझायर्ड मेटल कोणता आहे आपल्याकडे, त्या दगडी कोळशामध्ये डिझायर्ड मेटल म्हणजे आपल्याला कोणता भेटत आहे. ओके, त्याच्यामध्ये सिल्वर भेटत असेल तर सिल्वरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढवू, त्याच्यानंतर गोल्ड जर असेल तर गोल्डचा वाढवू. अशा प्रकारे डिझायर्ड जो काही मेटल असेल त्याचा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं काम या प्रोसेसमध्ये केलं जाते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर व्हॅरियस वेज यूज टू एक्स्ट्रॅक्ट. ओके, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर बाहेर काढायचं. एक्सट्रॅक्शन पाहिलेलं आपण, तेच आहे एक्स्ट्रॅक्ट. व्हॅरियस वेज यूज टू एक्स्ट्रॅक्ट बट एक्झॅक्ट वे टू बी युज्ड. म्हणजे बघा खूप साऱ्या अशा पद्धती आहेत की काय करायचं, त्याच्यामधून खूप साऱ्या पद्धती आहेत की आपल्याला या ओर मधून हा जो काही टोटल ओव्हर कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यामधून आपल्याला मेटल काढता येतो. ओके, ओव्हर कॉन्सन्ट्रेशन मधून ज्यावेळी आपण गँग्यू काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, मेटल भेटतो. ओके, तर हा जो काही आपल्याला गँग्यू काढायचा आहे तर गँग्यू काढण्यासाठी आपल्याजवळ खूप साऱ्या मेथड आहे, पण एक्झॅक्ट म्हणजे खूप साऱ्या मेथड आहेत पण एक सटीक मेथड जर म्हणू शकतो म्हणजे एक्झॅक्ट वे कोणता आहे, तर त्यासाठी एक्झॅक्ट वे यूज करायचा त्यासाठी आपल्याला दोन पॅरामीटर दिलेले आहेत. ते जर फुलफिल जर होत असतील म्हणजे कोणता, तर फिजिकल प्रॉपर्टी सर्वात आधी की त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, त्या फिजिकल प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय करता येईल, तर तो जो काही मेटल आहे त्याच्यावर कोणत्या पद्धतीचं आपल्या जर मग हे दिलेलं आहे मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओके, तर कोणत्या पद्धतीची मेथड त्याच्यावर आपल्याला यूज करून आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे कोणती आपल्याला या ठिकाणी जी काही मेथड आहे ती मेथड यूज करता येईल, तर ते डिपेंड कोणावर करते, फिजिकल प्रॉपर्टीजवर आणि त्याची रिएक्टिव्हिटी किती आहे ते. ओके, त्याच्यानंतर आता ही जी काही प्रोसेस आहे टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मुळे काय होत आहे, तर याच्यामध्ये पोल्युशन होतो. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर याच्यामध्ये काय होतं, पोल्युशन होतो. डिमेरिट व्हॅरियस एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स. ओके, व्हॅरियस एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हा जो काही इथपर्यंत समजला का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर्स पर्यंत समजला इथपर्यंत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर याच्यामध्ये प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग्यू म्हणजे त्याला काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. ओके, मग ज्यावेळी आपण ओव्हर मधून गँग्यू काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, मेटल भेटतो. ओके,
मग तो मेटल मिळाल्याच्या नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझायर्ड मेटल इन्क्रीज, जो काही आपल्याला मेटल पाहिजे तो काय होतो, वाढतो, इन्क्रीज होतो. आणि व्हॅरियस वेज यूज टू एक्सट्रॅक्ट, बट एक्झॅक्ट वे आपल्याला खूप साऱ्या अशा पद्धती आहेत, पण एक्झॅक्ट पद्धत कोणती वापरायची त्यासाठी आपल्याला काय दिलेले आहेत, पॅरामीटर दिलेले आहेत. ते जर पॅरामीटर जर फुलफिल होत असतील, मग दोन पॅरामीटर कोणकोणते, फिजिकल प्रॉपर्टीज आणि सेकंड रिॲक्टिव्हिटी. ओके, हे जर दोन याच्यानुसार काय केलं जाईल तर कोणकोणती मेथड या ठिकाणी लावता येतो ते आपल्याला समजेल. पण ही जी काही मेथड असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, याचा फायदा, तर एखादी गोष्ट जर असेल तर तिचा फायदा तिचा तोटा दोन्ही असतो. तर या गोष्टीचा सुद्धा काय आहे, तोटा आहे. कोणता तोटा आहे तर व्हेरियस एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता पोल्युशन कशा प्रकारे पाहायला मिळेल सांगा, पोल्युशन कशा प्रकारे पाहायला मिळेल. पोल्युशन कशा प्रकारे पाहायला मिळतो, साऊंड पोल्युशन, आणखी येऊ शकते साऊंड पोल्युशन, पण त्याच्यानंतर एअर पोल्युशन, नंतर आणखी कोणतं पोल्युशन येईल, बघा हे जे काही माईन असते, माईन, त्या माईन मध्ये काम करणारे जे काही वर्कर असतील त्या वर्करच्या हेल्थवर इम्पॅक्ट होता डायरेक्ट. ओके, त्याच्यानंतर म्हणजे काय तर हेल्थवर इम्पॅक्ट होत आहे. सोशली जर म्हटलं तर सोशली म्हणजे काय तर एखाद्या, आता ही माईन आहे आणि माईनच्या जवळ काय असतो, एखादी वस्ती असेल तर त्या वस्तीला ह्याच्यापासून प्रॉब्लेम होईल. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन पण होऊ शकते जर एखाद्या वेळी त्या ठिकाणी जर पाऊस आला आणि जास्त जर पाऊस आला आणि तो जो काही त्या ठिकाणचा असलेला जो काही मलबा वगैरे असेल, तो मलबा वगैरे कुठं, तर तो टोटली मलबा त्या एखाद्या वस्तीमध्ये होऊन जाईल. आणि त्या वस्तीमध्ये गेल्याच्या नंतर ती जी काही वस्ती असेल त्या वस्तीमध्ये मग आपल्याला काय पाहायला भेटेल तर खूप साऱ्या अशा बिमाऱ्या वगैरे त्या ठिकाणी होऊ शकतात, डिसीजेस त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात त्या एका गोष्टीमुळे. म्हणजे आपल्याला खूप साऱ्या एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर जो काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर आहे त्यासाठी आपल्याला खूप सारे मेथड आहेत ते सांगण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला कोणत्या मेथड यूज करायचे आहेत तर अशा मेथड की जे एक्झॅक्ट असतील, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला काढता येईल. म्हणजे आपल्याजवळ एक्झॅक्ट मेथड पण आहे आणि खूप सारे मेथड पण आहेत. तर आपण काय करणार आहे म्हणजे बघा, तुम्हाला शाळेत जाण्यासाठी एक सरळ रस्ता पण आहे आणि एक वेगळा रस्ता पण आहे, पण तो रस्ता तुम्हाला माहिती नाहीये. ओके, तुम्हाला जल्दी जायचं तर तुम्ही कोणता रस्ता निवडाल, जो रस्ता तुम्हाला माहिती आहे तोच, बरोबर. जो रस्ता माहिती नाही तो निवडाल का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा काही टाइम वेस्ट होईल आणि टाइम वेस्ट झाल्यामुळे तुम्ही शाळेमध्ये वेळेवर पोहोचणार का, नाही पोहोचणार. मग सेम सिच्युएशन या ठिकाणी पण तशीच आहे की मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर, याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट मेथड काढण्यासाठी आपल्याजवळ पॅरामीटर दिलेले आहेत आणि त्या पॅरामीटर मध्ये फिजिकल प्रॉपर्टी आणि रिॲक्टिव्हिटी आहे. ओके, मग फिजिकल प्रॉपर्टी आणि रिॲक्टिव्हिटी आपल्याला प्रत्येक मेथडची आता माहिती झालेली आहे. कशावरून तर आपल्याजवळ पिरियडिक टेबल अवेलेबल आहे. ओके, आहे त्याच्यामध्ये आपल्याला पिरियडिक टेबल आणि त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी काय असते ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि मेथड्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर याच्यामध्ये ह्याच दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, फिजिकल प्रॉपर्टी आणि त्याची रिॲक्टिव्हिटी. याच्यानुसार आपल्याला मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर त्याच्या किती तर 4 पद्धती दिलेल्या आहेत आणि या 4 पद्धतीमध्ये आणखी 2 एक्झाम्पल म्हणजे या ठिकाणी एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. ओके, तर फर्स्ट काय आहे, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ओके, म्हणजे एखादा जर मेटल असेल तर कोणता मेटल जास्त भारी आहे, मग एखाद्या वेळी काय होईल तर आता बघा रेती घेऊ आपण, म्हणजे सॅड अँड आयर्न. ओके, सॅड आणि आयरन जो काही असेल तर याच्यामध्ये सॅड आणि आयरन हे दोन्ही एका ठिकाणी ठेवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणावरून सॅड आणि आयरन याच्यामधून आपल्याला मेटल फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपण काय करणार, हे जे काही सॅड आणि आयरन आहे याच्यामध्ये आता डेन्सिटी सर्वात जास्त कोणाची राहील, डेन्सिटी या ठिकाणी घनता कोणाची जास्त राहील, आयरनची जास्त राहील. त्याच्यामुळे काय होईल तर आयरन काय होईल एखाद्या ठिकाणी म्हणजे याच्यापेक्षा खाली बसेल. तो हा जो काही सॅड असेल आणि आयरन असेल तर याच्यामध्ये आयरन काही सर्वात खाली जाईल, आयरन सर्वात खाली जाईल आणि सॅड कुठे जाईल, वर राहील. ओके, त्याच्यानंतर मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ याच्यामध्ये सेपरेशन ऑफ बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन समजलं ना, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजला आपल्याला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, डेन्सिटी आणि त्याचा मास याच्यावर काय करेल तो आपल्याकडे खिचतो आणि त्याच्यामुळे जे काही
हेवी पार्टिकल असतील ते खाली बसतील आणि जे काही हलके असतील म्हणजे हेवी पेक्षा त्याच्यापेक्षा हलके. ओके, आता सॅन्ड आणि या ठिकाणी आपण जर घेतला एखादा लाकडाचा भुरका वगैरे, ओके, लाकडाचा भुरका वगैरे घेतला तर सॅन्ड खाली बसेल आणि लाकूड वर राहील. म्हणजे तो काय होईल, लाकडाचा जो काही कीच वगैरे असेल किंवा भुरका वगैरे असेल तो काय होईल, पूर्ण टोटल पाण्यासोबत वाहून जाईल. सेम सिच्युएशन या ठिकाणी तशीच होईल. आयरन आणि सॅन्ड, तर आपण अशा प्रकारचा प्रेशर अवेलेबल करणार आहे या ठिकाणी वॉटरचा की सॅन्ड त्या ठिकाणामधून वाहून निघेल, पण त्या ठिकाणी काय राहील, बाकी आयरन राहील. ओके, ही झाली याच्यामध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन ऑफ मेटल. आता मॅग्नेटिक सेपरेशन ऑफ मेटल याच्यामध्ये सेम सिच्युएशन, सेम एक्झाम्पल घेऊ आपण. या ठिकाणी बघा, एक काय असेल, इथपर्यंत समजलेलं आहे. बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी अशा प्रकारचे दोन व्हील लावलेले असतात आणि या ठिकाणी बेल्ट असते. ओके, या ठिकाणी दोन पॉट ठेवलेले असतात आणि एक पॉट या ठिकाणी राहते. आणि हे दोन्ही जे असतील यांच्यावर काय असेल, मॅग्नेटिक फील्ड असतो. म्हणजे हे जे काही व्हील आहे याच्यावर मॅग्नेटिक व्हील असते आणि हा जो काही बेल्ट आहे, आता या बेल्टवर काय केलं जाईल, आयरन आणि सॅन्ड. आयरन आणि सॅन्डचा जो काही आपल्याजवळ ओर आहे, ओर्स आहे आपल्याजवळ आयरन आणि सॅन्ड इम्प्युरिटीज, म्हणजे जो काही आपल्याजवळ मेटल आहे, आयरन मेटल विथ इम्प्युरिटीज म्हणजे ओर, तर आपल्याजवळ अवेलेबल आहे. आपण या ठिकाणी त्याला पाळलं. ओके, टाकल्याच्या नंतर आता हे काय होईल, फिरतो, हा कंटिन्युअसली फिरते आणि हा फिरल्यामुळे या ठिकाणी काय आहे, मॅग्नेट आहे, या ठिकाणी मॅग्नेट आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय आहे, मॅग्नेट आहे. मग काय होईल, तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर जी काही सॅन्ड असेल ती सॅन्ड डायरेक्ट इकडे पडेल, कारण सॅन्ड चिपकते का मॅग्नेटला, मॅग्नेटला चिपकते का सॅन्ड, नाही चिपकत. मग हा जो काही असेल या ठिकाणचा आयरन, या ठिकाणी काय आहे, आयरन प्लस सॅन्ड आहे. ओके, तर सॅन्ड आयरनला चिपकत नाही, त्याच्यामुळे एखादी वस्तू ज्यावेळी आपण या ठिकाणी ज्यावेळी फेकतो तर ती सरळ काय होईल, अशी जाईल आणि इकडे पडेल कुठेतरी. मग हा या ठिकाणी आपण काय केलेला आहे, एक पॉट ठेवलेला आहे सॅन्ड साठी. आता या ठिकाणी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आणि हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यावर काय आहे, आयरन आहे. तर तो काय होईल, आयरन आणि मॅग्नेटिक फील्ड चिपकेल तो आयरन याला मॅग्नेटला, म्हणजे या पट्ट्याला चिपकूनच राहील तो, राईट, चिपकून, म्हणजे या ठिकाणापासून तो चिपकत या इथपर्यंत येईल. मग या ठिकाणी काय होईल, या ठिकाणापासून एवढ्या ठिकाणापर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे. मग तेवढ्या ठिकाणावर आल्याच्या नंतर या ठिकाणावर काय वेळा, म्हणजे या ठिकाणी म्हणू शकतो आपण या ठिकाणी हा पडेल खाली, म्हणजे मॅग्नेट आपल्याला या ठिकाणी, सॉरी, आयरन या ठिकाणी भेटत आहे आणि सॅन्ड या ठिकाणी भेटत आहे. समजलं का सेपरेशन कसं झालं या ठिकाणी. या ठिकाणी आपण सॅन्ड आणि आयरन टाकलं तर सॅन्ड जी काही आहे ते मॅग्नेटला अट्रॅक्ट करत नाही, किंवा हा मॅग्नेट जो असेल तर तो सॅन्डला अट्रॅक्ट करत नाही. त्याच्यामुळे ही जी काही सॅन्ड आहे ही वेगळ्या पॉटमध्ये जाऊन पडत आहे. ओके, आणि हा जो काही आयरन आहे तो मॅग्नेटला चिपकूनच, म्हणजे त्याला चिपकल्याच्या नंतर तो डायरेक्ट या ठिकाणी आल्याच्या नंतर, आता समोर मॅग्नेटिक फील्ड आहे का, नाहीये, त्याच्यामुळे जिथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे जोपर्यंत आहे मॅग्नेटिक फील्ड तोपर्यंत चिपकलेला राहील, त्याच्यानंतर खाली पडेल, म्हणजे तो सरळ या ठिकाणी येऊन असा पडेल. ओके, समजला. म्हणजे हा झाला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. त्यानंतर फोर्थ फ्लोटेशन मेथड. आता फोर्थ फ्लोटेशन मेथड याच्यामध्ये काय केलं जाते तर बघा, फोर्थ फ्लोटेशन मेथड याच्यामध्ये म्हणजे आपण जनरली जर समजला बघा, फोर्थ फ्लोटेशन मेथड याच्यामध्ये काय केलं जाईल, जे काही ओर असतील ते ओर या ठिकाणी टाकले जातात आणि ओर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी काय केलं जाईल, एअर प्रेशर अवेलेबल केले जाते. एअर प्रेशर टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी एअर सप्लाय केली जाते आणि एअर सप्लाय केल्याच्या नंतर या ठिकाणी काय तर वॉटर आणि ऑइल असतो. ओके, वॉटर अँड ऑइल. आता असे काही इम्प्युरिटीज असतात, म्हणजे असे काही इम्प्युरिटी असतात ते वॉटरवर तरंगतील आणि ऑइल मध्ये ते विरघळतील. ओके, म्हणजे ते काय करतील, ऑइल सोबत कॉन्ट्रॅक्ट होतील, म्हणजे ऑइल सोबत ते रिॲक्शन करतील, म्हणजे ऑइल सोबत ते चिपकलेले राहतील, आणि तेच काय करतील, म्हणजे आपल्याजवळ एक ओव्हर आहे, त्या ओव्हर मध्ये असे इम्प्युरिटीज आहेत की ते वॉटरवर तरंगतात आणि काही इम्प्युरिटीज ते ऑइल मध्ये चिपकतात. ओके, तर ते काय बघा, वॉटर मध्ये तरंगणारे ते वरवर जातील. या ठिकाणी आपल्याजवळ काय आहे, पाइनएपल ऑइल आहे. ओके, सॉरी, पाइनएपल नाही, पाइन ऑइल आहे. ओके, पाइन ऑइल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वॉटर पण आहे, पाइन ऑइल प्लस वॉटर. तर या ठिकाणी काय होतं, वॉटर सोबत जे काही असणारे पार्टिकल आहेत वॉटरमध्ये सिंक न होणारे, म्हणजे वॉटरच्या वर तरंगणारे,
तर ते काय होईल, वरवर जातील आणि ते बाहेर पडतात मग. ओके, ते बाहेर या ठिकाणी आणखी एक बिकर ठेवलेला असतो, त्या बिकरमध्ये जवसाने पडतील आणि या ठिकाणी जो काही आपल्याला गरजेची आहेत मेटल्स वगैरे, ते मेटल वगैरे या ठिकाणी भेटतात. त्याच्यानंतर एक दिलेली आहे लिचिंग मेथड, ती लिचिंग मेथड आपण त्याच्यानंतर बघू. आता एक एक मेथड या ठिकाणी आपण अभ्यासू. मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर स्मूथली. फर्स्ट मेथड, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन.